इराणच्या सर्व टॉप लीडरशिपचा खात्मा, इस्रायली लष्कराचा मोठा दावा, इराणचे वरिष्ठ नेते आणि दहशतवादी म्होरके ठार झाल्याचा दावा. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर संकटात सापडलेल्या इराणकडून चर्चेचं साकडं, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराणमधील नेत्यांना चर्चा करायची असून त्यासाठी आपण देखील तयार, ट्रम्प यांची माहिती. इराणवर अमेरिकेचा हल्ला सुरूच राहणार, डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य. ही लढाई 4 ते 5 आठवड्यांपर्यंत सुरू राहू शकते, ट्रम्प यांचं विधान. इराणवरील हल्ल्याबाबत अमेरिकेचे रक्षा मंत्री घेणार पत्रकार परिषद. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:30 वाजता पत्रकार परिषद. ऑपरेशन एपिक फ्युरी संदर्भात देणार माहिती. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक. इस्रायल-इराण संघर्षामुळे उद्भवलेल्या जागतिक परिस्थितीचा घेतला सविस्तर आढावा. पंतप्रधान नरेंद्र मोदींची इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवरून चर्चा. इराणसोबत शत्रुत्व लवकर संपवण्याचं केलं आवाहन. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचीही मागणी. लेबनॉनमधील अतिरेकी संघटनेकडून इस्रायलवर रॉकेट हल्ले. इस्रायलकडूनही जोरदार प्रत्युत्तर. लेबनॉनची राजधानी बेरूत आणि हिजबुल्लाच्या तळांवर भीषण हवाई हल्ले. ओमानमधील बंदर आणि तेलवाहू जहाजांवर इराणकडून ड्रोन हल्ला. जहाजावरील सगळे 20 कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश. 20 पैकी 15 भारतीय नागरिकांचा समावेश. इराणने दुबईवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचं सीसीटीव्ही समोर. हल्ल्यानंतर विमानतळाच्या टर्मिनल परिसरात धूर आणि गोंधळाचं वातावरण. हवाई क्षेत्र तात्पुरता बंद. खामेनेईंच्या हत्येनंतर पाकिस्तानात अमेरिकेविरोधात उद्रेक. दूतावासावर आंदोलन करणाऱ्यांवर गोळीबार. 12 जणांचा मृत्यू. आंदोलकांवर केलेल्या गोळीबाराचा व्हिडिओही समोर.